आता नारायणराव आणि माझे बंधू हरिभाऊ आणि वहिनी गेलं शेवड्यात शेत कापण्यासाठी. तुम्ही बिलकुल लपून बसा एका कुंट्याला, मी तिकडे एका बाजूला लपून बसतो. ठीक आहे, राहील लक्षात? हो. सत्यवान भाऊ कसला विचार करीत आहात? विचार करीत आहात? अरे माझ्या लाडक्या राजा, अरे या तुझ्या मातेला दुःखाच्या सागरात ठेवून कुठे गेलायस रे तू? कुठे गेलायस? खूप आठवण येते रे बाळा तुझी आम्हाला, खरंच. अरे धावत येऊन मला शेवटच्या लिंगात तरी देऊन जाणारे एकदा आई म्हणून तरी हाक मार मला. अरे हे माझे कान खूप वाट बघत आहेत रे त्या आवाजाची. बाळा कुठे गेलास रे मला सोडून? खरंच तुझ्या विना जगणं आमचं खूप कठीण आहे रे, खूप कठीण आहे. अगं यशोदा, अगं बाळाला आठवून बघशील काय का? अगं चल आता आपण धाडाची कापडी करू. माझ्या ध्यानी वणी माझ्या स्वप्नात माझं भक्त रवी दिसतोय. माझं भक्त रवी आणि मला सांगा, कोणी आपल्या पोटच्या घोड्याला विसरणार का? सांगा ना, विसरणार? हो, जन्म दिलाय मी त्याला, 9 महिने माझ्या पोटात ठेवलेला आहे आणि आज लहानच मोठं करून जेव्हा आम्हाला त्याची आधाराची गरज होती तेव्हाच तो आम्हाला सोडून निघून गेलो. त्या परमेश्वराला न्यायचंच होतं, तर जणू तास घेऊन जायला पाहिजे ना. अगं यशोदा, मन घट्ट कर आणि कापडीला सुरुवात कर ग. बाळ रवी, कसं रे आम्हाला सोडून गेलास तू? शेतावर आले की मन लागत नाही, कोणत्याच कामात माझं मन लागत नाही, कुठेच माझं मन रमत नाही. काम करायला माझं मनच होत नाही. सांगा ना, कसं करू मी? सांगा ना, कशी राहू? सारखी मन धीर धीर काही